सण उत्सवात, उपवासात किंवा गोड खायची इच्छा झाली तर इन्स्टंट होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण बनवणार आहोत गुळ खोबऱ्याची वडी, जी आहे पारंपरिक, हेल्दी आणि खूपच चविष्ट. तर सर्वात आधी एका कढईत थोडंसं तूप गरम करूयात. त्यात घालूयात किसलेलं खोबरं आणि हे छान भाजून घेऊयात, ज्यामुळे यातील मॉइश्चर निघून जाईल आणि यामुळे खोबरं होईल सुगंधी आणि वडी होईल आणखीनच मस्त. खोबरं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे. तूप छान वितळल्यानंतर यामध्ये आपण घालूयात गूळ, जो देतो नैसर्गिक गोडवा आणि भरपूर ऊर्जा. गूळ वितळायला लागलं की त्यात घालायची आहे वेलची पावडर आणि हे पुन्हा व्यवस्थित भाजून घेऊयात. आता यामध्ये घालूया आवडीप्रमाणे केशर, हे अगदी ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपण ऍड करूयात भाजलेलं खोबरं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे मिल्क पावडर. आता हे सगळं नीट एकत्र करून छान घट्ट होईपर्यंत परतवून घेऊया. आता हे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात किंवा बटर पेपरवर व्यवस्थित पसरवून घेऊयात. मिश्रण आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. पसरवून झाल्यानंतर आपण सजावटीसाठी घालूया बदाम. हे मिश्रण थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर तुम्ही ह्याला हवा तो शेप, हवा तो आकार देऊ शकता. आणि झटपट झाली आपली पारंपरिक आरोग्यदायी गुळ खोबऱ्याची वडी तयार. तर नक्की ट्राय करून बघा आणि सांगा कमेंट मध्ये तुम्हाला कशी वाटली. अशाच रेसिपीज साठी पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. बाय बाय, टेक केअर.